सकळ सिद्ध आहे हात चालवया पाय हात चालवया पाय तव तू आपुले स्वहित पायी तू आपुले स्वहित पाय तीर्थयात्रा जाय चुकू नको 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 जव हा काळ असे दुर्गेला जव हा काळ से दुरी ठेला तव तू हरी गुण गाय ऐकविला तव तू हरी गुण गाय भेटो मनी भाव धरून भला मनी भाव धरुणी भला न वंचे त्याला चुकू नको न वंचे त्याला चुकू नको नवंचिताला शिवू नको नवंचिताला शिवू नको नवंचिताला शिवू नको नवंचिताला शिवू नको जोडोनी धन न घाली माती करुणे गणनामाची ब्रह्म रुद्र पूजन यती धर्मानंद पूजन रीती सत्य आचरण दयाभूती सत्याचरण दया बुद्धी करी सांगाती चुकू नको 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 दशा यवन बाणली अंगी दशायवन बांधली अंगी मांगीला नभे विषय संगी मांगीला नवे विषय संगी काम क्रोध लोभ मोह त्यागी कामक्रोध लोभ मोह त्यागी राही संत संगती चुकू नको राही संत संगती चुकू नको नाही 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 संत संगती चुकू नको जव हा काळ सिधुरी ठेला जव हा काळ से दुरी ठेला तव तू हरी गुण गाया तव तू हरी गुण गाय मनी भाव धरुनी भला मनी भाव धरुणी भला नवंचे त्याला चुकू नको नवंचे त्याला चुकू नको नवंचिताला चुकू नको नवंचिताला चुकू नको नवंचिताला चुकू नको नवंचिताला चुकू नको मग तेथे नचले काही मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई पुढे संचित जाईल ग्वाई पुढे संचित राहील बाई तुका म्हणे तय्यम आज्ञा 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 जव हा काळ से दुरी ठेला जेव्हा काळाचे दुर्टेला तव तू हरी गुण गाय वहिला हरी गुणाय महिला मनी भाव धरुनी भला भाव धरुणी भला नवंचे त्याला चुकू नको नवंचे त्याला चुकू नको नवंचिताला चुकू नको नवंचिताला चुकू नको नवंचिताला चुकू नको नवंचिताला चुकू नको हरी जय जय हरी जय जय हा हरी जय जय हरी जय जय टाळी वाजवा सगळ्यांनी एका तालात समजन एक साथ जय हो माय बाप एक ताल वाह चलो पंढरपूर विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय 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 विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय 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 जय
कुमाये गोपाल हरि जय गोपाल कुमाये गोपाल जय गोपाल कुमाये जय गोपाल कुमाये गोपाल कुमाये जब हे सकळ सिद्ध हाय जब हे सकळ सिद्ध हाय जब हे सकळ सिद्ध आहे जब हे सकळ सिद्ध आहे हात चालवया पाय हात चालवया पाय हात चालवया पाये हात चालवया पाये तब तू आपुले सहित पाहे तब तू आपुले सहित पाहे तब तू आपुले स्वाहित पाहे तब तू आपुले स्वाहित पाहे तीर्थ यात्रे जाय सुकून को तीर्थ यात्रे जाय सुकून को जब काळ हस दूरी टेला जब काळ हस दूरी टेला तीर्थयात्रे जाय चुकून तीर्थयात्रे जाय चुकून जब काळ से दूरी ठेला जब काळ से दूरी ठेला तब तो हरि गुण गाय ऐक बैला तब तो हरि गुण गाय ऐक बैला तब तू हरि गुण गायानिक बहिला तब तू हरि गुण गायानिक बहिला मने भाव धरोनी बैला मने भाव धरोनी बैला मनी भाव धरोनी भला मनी भाव धरोनी भला नवचे त्याला चुकू नको चुकू नको चुकू नको चुकू नको चुकू नको चुकू नको रे चुकू नको नवलचे त्याला चुकू नवलचे त्याला चुकू
नको नवलचे त्याला चुकू नको नवलचे त्याला चुकू नको पंच त्याला चुकू नको 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 नवलचे
नवलचे चाला चुकून गो नवलचे चाला चुकून गो जब काळ से दूरी डेरा जब काळ से असे दुरी डेरा असे दुरी डेरा टाळी वाजवा भजन म्हणा. विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 शिरोमणी नामदेव महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. जब हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू अपुले स्वहित पाहे तीर्थयात्रा जाय चुकू नको. जव हा काळ असे दुरी ठेला तव तू हरिगुण गाय ऐक वहिला मनी भाव धरुनी भला न वंचे त्याला चुकू नको. जोडोनी धन न घाली माती ब्रह्मरुंद्र पूजन यती सत्य आचरण दया भूती करी संगाती चुकू नको. दशा यवन बानली अंगी पांगिला नवे विषय संगी काम क्रोध लोभ मोह त्यागी राही संत संगती चुकू नको. जव हा काळ असे दुरी ठेला तव तू हरिगुण गाय ऐक वहिला मनी भाव धरुनी भला न वंचे त्याला चुकू नको.
मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे तय्यमाज्ञा जव हा काळ असे दुरी ठेला तव तू हरिगुण गाय ऐक वहिला मनी भाव धरुणी भला न वंचे त्याला चुकू नको विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला श्री पांडुरंग विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला श्री पांडुरंग विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला श्री पांडुरंग विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला श्री पांडुरंग विठ्ठला हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला श्री पांडुरंग विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय हो टाळवरिया विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला श्री पांडुरंग विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला श्री पांडुरंग विठ्ठला हरी हरी विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला बोला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला हरी हरी विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय प्रभु रामचंद्र भगवान की पवन पुत्र हनुमान की जय छत्रपति शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की भारत की जय जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू अपुले स्वहित पाहे तीर्थयात्रा जाय चुकू नको आदिनाथ उमा मचिंद्र गोर आदिनाथ उमा मचिंद्र गोरक्ष आदिनाथ उमा काळ वाजवा जय हो गोरक्ष आदिनाथ उमा मच्छिंद्र गोरक्ष आदिनाथ उमा मच्छिंद्र गोरक्ष आदिनाथ उमा मच्छिंद्र गोरक्ष आदिनाथ उमा मच्छिंद्र आदिनाथ उमा मच्छिंद्र गोरक्ष हे गहिनी निवृत्तीस नमन माझे नमन माझे नमन माझे नमन माझे ज्ञानेश्वर सोपान माय मुक्ताबाई ज्ञानेश्वर सोपान माय मुक्ताबाई नमन
माझे नमन माझे नमन माझे ज्ञानेश्वर सोपान माय मुक्ताबाई ज्ञानेश्वर सोपान माय मुक्ताबाई हे दंडवत पायी तयाची या तयाची या तयाची या तयाची या ज्ञानेश्वर सोपान माय मुक्ताबाई ज्ञानेश्वर सोपान माय मुक्ताबाई दंडवत पाहे तयाचे या तयाचे या तयाचे या तयाचे या माय मुक्ताबाई ज्ञानेश्वर सोपान माय मुक्ताबाई ओ सेवेला की सेवक झालो मचा लागलो निज टाळकळा हो स्वामी तू गया देवा यावरी न करावा उभेरू सेवेलागी सेवक झालो लागलो निज चरणा अहो स्वामी तू कया देवा यावरी न करावा सोडून या कर चरणी ठेवी तो माथा चरणी ठेवी तो माथा परिसावी विनंती माझी जोडून या कर चरणी ठेवी तो माता माई ठेवी तो माता बसावी विनंती माझ्या पंढरीनाथा पंढरीनाथा सोडून या कर चरणी ठेवी तो माथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिव्हाग्रे सर्व विद्याप्रदा भव लोकाभिराम मरणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामरिष्टं वातात्मजं वानरायुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ज्या ज्या ठिकाणी मन जाये माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते ते सद्गुरु तुझे पायी दोन्ही धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिव्यावतार धरुण केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी निवृत्ती नाथांचे चरणी शरण एका जनार्दनी विठ्ठल विठ्ठला जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू अपुले स्वहित पाहे तीर्थयात्रा जाय चुकू नको. महाराष्ट्राची लोकपरंपरा लोकसंस्कृती ज्या वारकरी पंथामध्ये ज्या वारकरी संप्रदायामध्ये सामावलेली आहे त्या वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभून दिसणारे श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय श्री महाराजांचा 5 चरणाचा चौकडी प्रकरणातील अभंग नाटाचा अभंग या सेवेकरता निवडला. विठ्ठल विठ्ठला अभंग जो निवडलाय तो अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. कोणाचा? बोलत जायचं मी तुमच्या घरातला आहे तुम्ही माझ्या घरातली असंच समजून मला प्रतिसाद देत चला. कथा आणि कीर्तन हे संवादात्मक असलं पाहिजे. वक्त्याने विचारावं आणि श्रोत्याने सांगावं. असं जर कथा आणि कीर्तन जर असलं तर कीर्तनामध्ये रंगदेवता प्रगट होत असते आणि कीर्तनामध्ये रंगदेवता प्रगट झाली की कीर्तनाची वेळ कधी संपून जाते आपल्याला सुद्धा कळत नाही. म्हणून कीर्तनामध्ये रंगदेवता प्रगट व्हावी याकरता मला प्रतिसाद देत चला. बाकीच्या महाराज मंडळीला कसं लागतं मला माहिती नाही पण माझं कीर्तन संवादात्मक असलं पाहिजे अशी माझी मनाची इच्छा आहे. विठ्ठल विठ्ठल फक्त कीर्तनात बसल्या बसल्या व्यर्थ बडबड करायची नाही. आणि कीर्तनात बसल्या बसल्या व्यर्थ बडबड जर केली त्याला आत्ताचा जन्म जरी मनुष्य जन्म प्राप्त झालेला असेल पण पुढचा जन्म बेडकाचा प्राप्त होतो. हे माझ्या मनाचं नाही यालाही संत साहित्यातला पुरावा आहे. कीर्तनी बडबड करील जो कोणी
परिणाम बेडूक होऊनी येईल जन्मा. कीर्तनात बोलल्यानंतर काय होतं, कीर्तनात व्यसन केल्यानंतर काय होतं, कीर्तनामध्ये खऱ्या अर्थाने विचित्रपणा केल्यानंतर काय होतं, या सगळ्या गोष्टींचं वर्णन त्या अभंगामध्ये पाहायला मिळतं. म्हणून आता एकच मुद्दा मला गरजेचा आहे, तो मुद्दा म्हणजे कीर्तनात बसल्या बसल्या व्यर्थ बडबड कोणी करू नका. कारण आपला नाशिक जिल्हा परमार्थनिष्ठ जिल्हा आहे. आपल्या नाशिक जिल्ह्यातले लोक कीर्तनात बसल्या बसल्या व्यसन मुळीच करत नाही, याची 100% गॅरंटी आहे. पण व्यर्थ बडबड कोणी करू नका. विठ्ठल विठ्ठल अभंग जो निवडला आहे तो अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. कोणाचा आहे? वा, आता जमलं. असं बोलत चला. जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग या चिंतनाकरता, या कीर्तनाकरता, या विचारपुष्पाकरता, या संकीर्तन सोहळ्याकरता आपणा सर्व दिग्गज मंडळींच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. आज आपल्या सप्ताहाचा 5वा दिवस आणि म्हणून अभंगाचे चरण सुद्धा किती? 5. आता हे 5 चरण आहेत, पण 5 चोख 20 मुद्द्यांवरती आपल्याला बोलायचं आहे. जवळजवळ 4-4:30 वाजतील आपल्याला. काही टेन्शन घेऊ नका. अगदी थोडं तुमच्या मनापर्यंत पोहोचवणारे, अगदी गोड सांगणारे, तुमच्या प्रत्येकाच्या मनाला पटेल, रुचेल, आवडेल अशा भाषेमध्ये कीर्तन सगळ्यांच्या मनापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारे. फक्त विनंती आहे की सर्वांगाची कान करू नका आणि विक्षेप कोणी करू नका. विठ्ठल विठ्ठल. अभंग जो निवडलाय तो अभंग 5 चरणाचा आहे. त्या 5 चरणांपैकी 4 चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरा तुम्हाला आम्हाला सामान्य जीवाला शिकवण्याचं काम करतात की बाबा हे करण्याकरता चुकू नको, हे करण्याकरता चुकू नको, हे करण्याकरता चुकू नको, हे करण्याकरता चुकू नको. जर ते करण्याकरता आपण जर चुकलो त्याचा परिणाम काय होईल, तो परिणाम अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, पुढे संचित जाईल वाही, तुका म्हणे तैय माज्ञा. विठ्ठल विठ्ठल. मग काय काय करण्याकरता चुकायचं नाही, आपला जन्म सार्थकी लागण्याकरता काय काय केलं पाहिजे, काय काय करण्याकरता चुकायचं नाही, याची मोठी यादी जगद्गुरु तुकोबराने आपल्या मनापर्यंत पोहोचवली. या अभंगावरती चिंतन विस्तृतपणे विचार मांडण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं कर्तव्य असतं. अगदी तद्वत याच न्यायाने अगदी थोडासा स्पर्श करतो, पुढे सरकतो. हा कार्यक्रम किम निमित्ताने, कशा निमित्ताने, प्रत्येकाला ज्ञाते, प्रत्येकाला माहिती, प्रत्येकाला कल्पना आहे, प्रत्येकाला श्रुत आहे, प्रत्येकाला ठाऊक आहे. पण तरी सुद्धा सांगणं हे सांगणारच किंबहुना वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं असं या न्यायाने अगदी थोडासा स्पर्श करतो, पुढे सरकतो. सालाबादाप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदात, मोठ्या खेळीमेळी वातावरणामध्ये मी मगाशी आपल्या सप्ताहाचे वर्ष पाहण्याचा प्रयत्न केला, पण दिसलेच नाही. अखंड वर्षापासून म्हणजे अनेक वर्षापासून, अनादी वर्षापासून आपल्याला आठवतही नाही तेव्हापासून जो आनंद आपण लुटत आलोय तोच आनंद याही वर्षी समस्त ग्रामस्थांच्या एकोप्याने, सगळ्या तरुण मंडळीच्या एकोप्याने, सगळ्या ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळीच्या सहकार्याने, गावातील संपूर्ण पंच कमिटीच्या सहकार्याने, राजकीय, शैक्षणिक, पारमार्थिक, सामाजिक क्षेत्रातील सगळ्याच्या सगळ्या मान्यवरांच्या सहकार्याने, सगळ्या तरुण मंडळीच्या सहकार्याने, गोड गुणीजनांच्या सहकार्याने, गोड गायनाचार्यांच्या सहकार्याने, गोड मृदुंगाचार्यांच्या सहकार्याने, सांस्कृतिकमध्ये आमच्या नवनाथ भाऊंच्या सहकार्याने, पाठीमागच्या भजनी मंडळाच्या सहकार्याने, दोन्ही बाजूला 2 चोपदार आहेत त्यांच्या दोघांच्याही सहकार्याने, विनेकरी बाबांच्या सहकार्याने, माता माऊल्यांच्या सहकार्याने, समोर बसलेल्या माता माऊल्यांच्या सहकार्याने, समोर बसलेल्या पुरुष मंडळीच्या सहकार्याने, अन्नदान ज्यांनी केलं त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने, कीर्तन सेवा ज्यांनी खऱ्या अर्थाने स्वीकारल्या त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने, गावातील सगळे मंडळी, भजनी मंडळ, सप्ताह कमिटी सगळ्यांच्या सहकार्याने, त्याच पद्धतीने हरिभक्त पारायण वैकुंठवासी किसनजी महाराज कापसे, हरिभक्त पारायण वैकुंठवासी गंगाधर बुवा, हरिभक्त पारायण वैकुंठवासी अमृत बुवा, हरिभक्त पारायण कैलासवासी देवरामदादा म्हस्के, वैकुंठवासी नामदेव गोमाजी म्हस्के, या सगळ्या महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने आणि माझ्या विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तदारांच्या कृपा आशीर्वादाने याही वर्षी हा सोहळा हनुमंतरांच्या साक्षीने, याही वर्षी हा सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह पूर्णत्वाच्या दिशेला जातोय. आणि या सोहळ्यातील आजची 5व्या दिवसाची कीर्तन रूपे सेवा. विठ्ठल विठ्ठल. या 5व्या दिवसाच्या कीर्तन रूपे सेवेकरता उपस्थित उभ्या महाराष्ट्राला पूज्य झालेली सगळे दिग्गज रत्न, दिग्गज मंडळी इथपर्यंत येऊन पोहोचले. या कीर्तनातील पहिली पंचपदी ज्यांनी गोड पद्धतीने गायली आणि आपणा सर्वांना मंत्रमुग्ध केलं, त्या आदरणीय वंदने गोड गाळ्याचे धनी आणि तितकाच नम्र ज्यांचा स्वभाव आहे अशा आदरणीय वंदने आमचे अक्षय महाराज हिंगे या कीर्तनाकरता इथपर्यंत येऊन पोहोचलेत. महाराजांच्या पवित्र चरणाला पवित्र अंतकरणानं वंदन करतो. थोड्या जोरात वाजवा टाळ्या. हा,
त्याच पद्धतीने अक्षय महाराजांच्या शेजारी उभा असणारा रत्न आणि या कीर्तनातील पहिली चाल ज्यांनी गोड पद्धतीने गायली, आपणा सर्वांना मंत्रमुग्ध केलं. खऱ्या अर्थाने जे महाराज आपल्या सप्ताकरता इथपर्यंत येऊन पोहोचलेत ते महाराज नुसते गायक यात नवल नाही, मृदुंगही तेवढ्याच उत्कृष्ट पद्धतीने वाजवतात, कीर्तनही तेवढ्या उत्कृष्ट पद्धतीने करतात आणि गायन क्षेत्रामध्ये त्यांचं खऱ्या अर्थाने कोणी हातच धरू शकत नाही. अतिशय गोड ज्यांची साधना जीवनामध्ये आहे. नर्मदा परिक्रमा ज्यांनी पायी करून सगळ्या आपल्यासारख्या सामान्य जीवाला मोबाईलच्या माध्यमातून नर्मदा परिक्रमेचा आनंद आपल्याला दिला, ते आदरणीय वंदनीय सागरजी महाराज घोंबरे ते या कीर्तनाकरता इथपर्यंत येऊन पोहोचले. त्यांच्याही चरणाला पवित्र. शरदराव गोड कीर्तन ते करतात. पुढच्या वर्षी त्यांचं कीर्तन नक्की घ्या. खूप गोड कीर्तन करतात. तेही या कीर्तनाकरता उपस्थित आहेत. त्यांनाही वंदन करतो. दोन्ही बाजूला दोन मृदुंगाचारी आहेत. खऱ्या अर्थाने अवघ्या कमी काळात कमी वेळात मृदुंग साधनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर गवसणी घालणारे व्यक्तिमत्व. त्याच पद्धतीने माझे जिवलग मित्र वारकरी संप्रदायाचे पाईक आदरणीय आमचे आप्पाभाऊ सांगळे, भाऊंचे चिरंजीव आदरणीय आमचे ओमदादा सांगळे या कीर्तनाकरता इथपर्यंत येऊन पोहोचलेत. तुमच्याही पवित्र चरणाला पवित्र अंतकरणानं वंदन करतो. इकडे माझ्या डाव्या हाताला जे गोड गोड मृदुंगाची साथ करतायत, ज्यांचा गोड मृदुंग वाजतोय, मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे, आदरणीय वंदनीय सार्थक महाराज. हा चिरंजीव का वा, डॉक्टरांचे चिरंजीव आहेत, तुम्हालाही वंदन करतो. त्याच पद्धतीने विनेकरी बाबा आहेत, बाबांच्याही पवित्र चरणाला पवित्र अंतकरणानं वंदन. माझ्या माता माऊल्या आहेत, तुमच्याही पवित्र चरणाला पवित्र अंतकरणानं वंदन करतो. सगळं ज्येष्ठ श्रेष्ठ भजनी मंडळ, एखाद्याचं नाव घ्यायचं आणि एखाद्याचं राहून जाण्यापेक्षा सगळेच जण माझ्या जीवाचे हात कालवेवरून आलेले आदरणीय सरपंच केशवभाऊ अनवट त्यांनाही वंदन करतो. त्याच पद्धतीने सगळेच जीवलग मंडळी या गावाला खऱ्या अर्थाने या सप्ताहाला भेट देण्याकरता परिसरातून आलेले सगळेचे सगळे परमार्थनिष्ठ व्यक्तिमत्व. मग त्या ठिकाणी सामनगावकर भजनी मंडळ असेल, त्या ठिकाणी मोहगावकर भजनी मंडळ असेल, त्या ठिकाणी चाडेगावकर भजनी मंडळ असेल, त्या ठिकाणी अजून हिंगणवेडेकर भजनी मंडळ असेल, त्या पंचक्कर भजनी मंडळ असेल, आदरणीय जाखोरीकर भजनी मंडळ असेल, आदरणीय अजून चाडेगावकर म्हटलो ना मगाशी, चाडेगावकर भजनी मंडळ असेल, सगळेच भजनी मंडळ सगळेच जीवलग मंडळी इथपर्यंत येऊन पोहोचलेत. सगळ्यांच्या पवित्र चरणाला पवित्र अंतकरणानं वंदन करतो. जाखरीवरून माझ्यावरती नितांत प्रेम करणारे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आदरणीय आमचे रतन भाऊ कळमकर्ते या कीर्तनाकरता इथपर्यंत येऊन पोहोचलेत. आदरणीय संचालक आमचे कोंडाजी भाऊ ताजनी ते या कीर्तनाकरता इथपर्यंत येऊन पोहोचलेत. तुम्हालाही वंदन करतो. पंचकरून आदरणीय आमचे दिलीप काका बोराडे माऊली संस्टीमचे संचालक ते कीर्तनाकरता इथपर्यंत येऊन पोहोचले. आज त्यांनी खऱ्या अर्थाने 2दा हजेरी लावली कीर्तनाकरता. बाळासाहेब भाऊ सकाळच्याही पंचकच्या कीर्तनाला ते होते. गोड नियोजन त्यांनी केलं होतं. जवळजवळ 2 ते 2.5 हजार लोक त्या वर्षी श्राद्धाला होते. सुंदर नियोजन त्यांनी केलं होतं. तेही या कीर्तनाकरता इथपर्यंत येऊन पोहोचले. त्यांचा संपूर्ण परिवार इथपर्यंत येऊन पोहोचलाय. त्याच पद्धतीने माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे सुनील भाऊ दराडे वडीचेऱ्यावरून इथपर्यंत येऊन पोहोचले. तुम्हालाही वंदन करतो. त्याच पद्धतीने आपल्या गावातील सगळे राजकीय क्षेत्रातील पारमार्थिक क्षेत्रातील सगळेचे सगळे मान्यवर मंडळी, मोगावरून आदर आमचे योगेश दादा, आदरणीय आमचे सुनील भाऊ, सगळे जीवलग मंडळी इथपर्यंत येऊन पोहोचलेत. अजून कोणी राहिलं का? नाही. हां, आता गावातील सगळेच मंडळी माझ्या जीवाचे हात. त्यापैकी आपल्या गावचे लोकनियुक्त सरपंच आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष. खरं तर आपल्या गावाला एक मोठी श्रीमंती, सगळे पद गावातच आहे तुमच्या. आदरणीय आमचे बाळासाहेब भाऊ मस्के ते या कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत. आदरणीय शिवसेनेचे तालुका अध्यक्ष प्रकाश भाऊ मस्के ते या कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत. ज्यांच्या माध्यमातून निवृत्तनाथांची सेवा खऱ्या अर्थाने घडते आणि पाठीमागे घडली ते आदरणीय प्रकाश डी घुगे यांचे बंधू आदरणीय आमचे अंबादास भाऊ ते या कार्यक्रमाकरता उपस्थित आहे. आणि तुम्हा सर्व मायबापांचं दर्शन ज्यांच्यामुळे मला घडलं, मागच्याही वर्षी येण्याचा योग आला होता आणि याही वर्षी येण्याचा योग आला. आदरणीय आमचे शरदराव घुगे आणि आदरणीय आमचे कुठे गेले ते शिवनाथ भाऊ मस्के. खऱ्या अर्थाने या दोघांच्या वतीने मागच्याही वर्षी आपुलकीने फोन आला होता आणि याही वर्षी खऱ्या अर्थाने तेवढ्याच प्रेमपूर्वक अंतकरणाने त्यांनी फोन केला. सगळेच जीवलग मंडळी, एखाद्याचं नाव राहून जाण्यापेक्षा आदरणीय आमचे रवी भाऊ, सगळे जीवलग मंडळी, आदरणीय साहेब सगळ्यांना वंदन करतो. सगळ्यांच्या चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन करतो. त्याच पद्धतीने ओमदादांची थाप असेल, इकडे सार्थक महाराजांची थाप असेल, सागर महाराजांचा आवाज असेल, अक्षय महाराजांचा आवाज असेल, डॉक्टरांचा आवाज असेल, आदरणीय बाबांचा आवाज असेल आणि माझी थोडीफार बडबड ही गोड पद्धतीने तुमच्या कानापर्यंत जे पोहोचवण्याचं काम करतायत. आपल्या परिसराचं वैभव, आपल्या परिसराचं भूषण, नाशिक जिल्ह्याचं नाव साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रभर करणारं व्यक्तिमत्व रामलखन साऊंड सिस्टीमचे संचालक आदरणीय आमचे नवनाथ भाऊ रायते तुम्हालाही वंदन करतो. आदरणीय आमचे रोहित दादा तुम्हालाही वंदन करतो. सगळे जीवलग मंडळी सगळ्यांच्या चरणाला पवित्र अंतकरणानं वंदन. आदरणीय राम हरिभाऊ कमानकर सगळ्यांना वंदन करतो. कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठला.
नाव राहिलं असेल त्याची दखल पांडुरंग परमात्मा घेईल गड्या, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. आणि आनंदाची गोष्ट ही एक आहे, आपल्या गावामध्ये खऱ्या अर्थाने राजकारणाच्या ठिकाणी राजकारण आहे आणि परमार्थाच्या ठिकाणी परमार्थ आहे. मग अशी मी त्यांच्या घरी बसलेला असताना तेच वाक्य माझ्या मुखातून बाहेर पडलं. बाकीच्या ठिकाणी कसंही जरी असलं तरी पारमार्थिक कार्यामध्ये आपुलकीने सगळी एकत्रित येत आहेत, ही श्रीमंती आपल्या गावची आहे. विठ्ठल विठ्ठल. अतिशय गोड आदर्शवत गावाचा कारभार आपला आहे आणि आपल्या गावाला अनेक आदर्शवत पुरस्कार खऱ्या अर्थाने मिळालेले आहेत. सगळ्याच जीवलग मंडळी या कीर्तनाकरता उपस्थित आहेत. सगळ्यांच्या पवित्र चरणाला पवित्र अंतकरणानं वंदन करतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. बारकाईने ऐका. अभंग जो निवडला आहे तो अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. निवडलेले अभंगाचे 5 चरण 5 आहे. त्या 5 चरणांपैकी जगद्गुरु तुकोबराय 4 चरणामध्ये तुम्ही आम्हाला सावध करतायत. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात दोन्ही बाजूला 2 चोपदार आहेत, ते महत्वाचे राहून गेले. आपल्या गावचं नाव या सेवेच्या माध्यमातून खूप उंचावरती नेऊन पोहोचवलं. खऱ्या अर्थाने पिंगळा जर सुरू झाला तर घामाघूम होतात गड्या. आदरणीय आमचे प्रकाश भाऊ आणि आदरणीय कैलास भाऊ, एकदा त्यांच्या दोघांच्या नावाने टाळी वाजवा असेल. राहुल महाराजांचं कीर्तन कुठं आहे एवढं त्यांना समजायचा उशीर आहे. फक्त हातातलं काम सोडून पळत येतात गड्या. सगळे दोन्ही जीव लागे. सगळ्यांना वंदन करतो. पुढे सरकतो. ऐका. अभंगाचे चरण 5 आहे. त्या 5 चरणांपैकी 4 चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय तुम्ही आम्हाला शिकवण्याचं काम करतायत. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की बाबा हे करण्याकरता चुकू नको, हे करण्याकरता चुकू नको, हे करण्याकरता चुकू नको. का जगद्गुरु तुकोबराय तुम्ही आम्हाला शिकवतायत? तसं जर पाहायला गेलं तर जगद्गुरु तुकोबरायांचा आणि तुमचा आमचा व्यावहारिक दृष्टिकोनातून काहीही एक नाते संबंध नाहीये. आहे का? बोला बोला, आहे का? जगद्गुरु तुकोबराय तुमच्या आमच्या व्यावहारिक दृष्टिकोनातून काका लागतात का? नाही. मामा लागतात का? नाही. भाऊ लागतात का? नाही. चुलते लागतात का? नाही. कोणी भाऊबंद लागतात का? नाही. कोणी नातेवाईक लागतात का? अजिबात नाही. जगद्गुरु तुकोबराय तुमच्या आमचे भाऊ लागत नाही, दादा लागत नाही, चुलते लागत नाही, काका लागत नाही. व्यावहारिक दृष्टिकोनातून जगद्गुरु तुकोबरायांचा आणि तुमचा आमचा काहीही एक नातेसंबंध नसताना सुद्धा 400 वर्षापूर्वी वयाच्या 42व्या वर्षापर्यंत जीवन जगत असताना जगद्गुरु तुकोबरायांनी स्वतःच्या वेळातला वेळ खर्च करावा आणि तुमच्या आमच्या सारख्या सामान्य जीवाला शिकवण्याचं काम करावं. तसं जर पाहायला गेलं, एक थोडासा उलटा विचार करा. तसं जर पाहायला गेलं तर काय गरज होती जगद्गुरु तुकोबरायांना तुम्हाला आम्हाला शिकवण्याची? एक उलटा विचार करा. माफी मागून बोलतो पण सत्यता आहे. महत्वाचा मुद्दा मला तुमच्या मनापर्यंत पोहोचायचा आहे. फक्त लिंक लावून ऐका. तसं जर पाहायला गेलं, एक उलटा विचार करा. काय गरज होती जगद्गुरु तुकोबरायांना तुम्हाला आम्हाला शिकवण्याची? याचा युक्तिवाद असा आहे, अलीकडच्या काळामध्ये तुमच्या आमच्यापैकी अनेक मंडळी जसे स्वार्थाने जीवन जगतात, स्वतःचा वैयक्तिक हेतू खऱ्या अर्थाने साधण्याकरता स्वतःचा स्वार्थ पाहतात, अगदी तसंच त्या काळामध्ये जगद्गुरु तुकोबराय जीवन जगले असते तर स्वतःचा वैयक्तिक जीवनाचा सार्थक करून घेता आलं असतं की नसतं करता आलं? करता आलं असतं. जर स्वतःच्या वैयक्तिक जीवनामध्ये जीवन जगत असताना परमार्थ केला असता, भजन केलं असतं, कीर्तन केलं असतं, वारी केली असती आणि प्रकाशाच्या मार्गाने वाटचाल केली असती तरी सुद्धा वैयक्तिक स्वतःच्या जीवनाचा उद्धार जगद्गुरु तुकोबरायांना करून घेता आला असता. पण नाही. आपण जी भगवत भक्ती करतोय, आपण जी नामसाधना करतोय, आपण जो परमार्थ करतोय आणि आपण ज्या प्रकाशाच्या मार्गाने चाललोय त्याच प्रकाशाच्या मार्गाने या सामान्य जीवन आपल्या पाठीमागून यावं आणि पाऊलावरती पाऊल ठेवून चालावं या अपेक्षा जगद्गुरु तुकोबरायांच्या मनाची होती. आणि म्हणून 400 वर्षापूर्वी वयाच्या 42व्या वर्षापर्यंत जगद्गुरु तुकोबरायांनी स्वतःच्या वेळातला वेळ खर्च केला आणि तुमच्या आमच्या सारख्या सामान्य जीवाला शिकवण्याचं काम केलं. विठ्ठल विठ्ठल. येतो कळवळा म्हणून या, येतो कळवळा म्हणून, येतो कळवळा म्हणून या, येतो कळवळा म्हणून. बुडते हे जन न देखवे डोळा, बुडत हे जन न देखवे डोळा, बुडते हे जन न देखवे डोळा, बुडत हे जन न देखवे डोळा. येतो कळवळा म्हणून या, येतो कळवळा म्हणून, येतो कळवळा म्हणून या, येतो कळवळा म्हणून या, येतो कळवळा म्हणून, या कळवळा म्हणून या. कशा करता जगद्गुरु तुकोबरायांनी तुम्हाला आम्हाला शिकवलं? कारण संतांना तुमचा आमचा कळवळा येतो. गोड पुरावा म्हणला सागर महाराजांनी. येतो कळवळा म्हणून या. आपल्यासारख्या सामान्य जीवाने योग्य रस्त्याने चालावं म्हणून संत महात्म्यांनी तरण्याचा मार्ग, उद्धरण्याचा मार्ग आणि मोक्ष प्राप्त करून घेण्याचा मार्ग तुम्हाला आम्हाला शिकवला. येतो कळवळा म्हणून या, बुडत हे जन न देखवे डोळा.
संत महात्मे त्याच्याकरताच आले. कशाकरता? ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. या महाराष्ट्र भूमीला, या महाराष्ट्र प्रांताला जेवढे काही संत महात्मे मिळाले तेवढे संत महात्मे कोणत्याच प्रांताला मिळाले? कोणत्याच प्रांताला नाही. आपण भाग्यवान आहे की संतांच्या भूमीमध्ये तुमचा आमचा जन्म सोहळा संपन्न झाला. खऱ्या अर्थाने अयोध्येला जर गेलं तर अनेक बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. बाळासाहेब, देवभूमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे, हिंदीमध्ये असतात. तसं आम्ही सुद्धा खऱ्या अर्थाने सगळ्या महाराज मंडळींनी मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती केली की महाराष्ट्रामध्ये जो जो प्रवेश करेल त्याला सुद्धा असा बोर्ड दिसला पाहिजे, संत भूमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण श्रीमंत लोक आहोत. कारण देव सुद्धा ज्या संतांच्या संगतीची अपेक्षा करतो त्या संतांची भूमी म्हणजे महाराष्ट्र भूमी आहे. विठ्ठल विठ्ठल. या महाराष्ट्र प्रांताला, या महाराष्ट्र भूमीला जेवढे काही सकल संत महात्मे मिळाले त्या सगळ्याच्या सगळ्या संतांनी स्वतःच्या वेळातला वेळ खर्च केला आणि तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाला तरण्याचा मार्ग, उद्धरण्याचा मार्ग आणि मोक्ष प्राप्त करून घेण्याचा मार्ग तुम्हाला आम्हाला सावरण्याचं, शिकवण्याचं काम संतांनी केलं. जेवढे काही संत महात्मे मिळाले त्या सगळ्या संतांनी. या वारकरी संप्रदायाचं मूळ स्थान म्हणजे विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज. आता आपण ज्यांच्या सानिध्यात जीवन जगतोय ते संत म्हणजे विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज. आणि म्हणून आपण श्रीमंत लोक आहे मंडळी, आपल्याला काही कमी नाही. नाशिककरांना काही कमी नाही. नाशिककर श्रीमंत लोक आहेत. नाशिककरांकडे व्यावहारिकही श्रीमंती आहे आणि नाशिककरांकडे पारमार्थिकही श्रीमंती आहे. आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून नाशिककरांची व्यावहारिक श्रीमंती किती आहे हे सांगणं मला तेवढं उचित वाटत नाही, पण आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून नाशिककरांची पारमार्थिक श्रीमंती मनापर्यंत पोहोचून जाईल. नाशिककर परमार्थाने एवढे श्रीमंत आहेत, एवढे श्रीमंत आहेत, एवढे श्रीमंत आहेत. आपल्या नाशिककरांना नाही द्वारकेला जाता आलं, ठीक आहे हो. आपल्या नाशिककरांना नाही अयोध्येला जाता आलं, ठीक आहे. आपल्या नाशिककरांना नाही काशी यात्रा करता आली, ठीक आहे. आपल्या नाशिककरांना नाही चारीधाम यात्रा करता आल्या, ठीक आहे. पण या विश्वाच्या पाठीवरती जेवढे काही तीर्थक्षेत्र आहेत हे तीर्थक्षेत्र ज्यांच्या पवित्र चरणाजवळ आहे ते श्रीमंत चरण तुमच्या आमच्या नाशिककरांजवळ आहे. आपण श्रीमंत लोक आहे परमार्थाने, काही कमी नाही. कोणते चरण? सकळ ही तीर्थ निवृत्तीचे पायी ते बुडी देई माझे मना, ते बुडी देई माझे मना. सकळ ही तीर्थ निवृत्तीचे पायी ते बुडी देई माझे मना, ते बुडी देई माझे मना. सकळ ही तीर्थे निवृत्तीचे पायी ते बुडी देई माझे मना. आ ते बुडी देई माझे मना, ते बुडी देई माझे मना. सकळ ही तीर्थ निवृत्तीचे पायी ते बुडी देई माझे मना. ते बुडी देई माझे मना, ते बुडी देई माझे मना, माझे मना, माझे मना. सकळ ही तीर्थ निवृत्तीचे पायी ते बुडी देई माझे मना. या विश्वाच्या पाठीवरती जेवढे काही तीर्थक्षेत्र आहेत हे तीर्थक्षेत्र ज्यांच्या चरणाजवळ आहे ते पुण्य आणि पवित्र श्रीमंत चरण तुमच्या आमच्या नाशिककरांजवळ आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रावरती ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी समाधीस्थ असणारे विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज म्हणजे तीर्थाचे हे तीर्थ निवृत्ती माहीर. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून विश्वाच्या पाठीवरती जेवढे काही तीर्थक्षेत्र आहेत या तीर्थक्षेत्रांचं दर्शन घेण्याचं फळ एकदाच तुमच्या आमच्या पदरात पडावं ही अपेक्षा जर आपल्या मनाची असेल तर माझ्या निवृत्तीनाथांच्या चरणावरती प्रत्येक वद्यवारीला नतमस्तक होण्याकरता अजिबात कंटाळा करू नका. खूप श्रीमंती आपल्या जवळ आहे, पारमार्थिक श्रीमंती. हे विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज म्हणजे वारकरी संप्रदायाचं मूळ स्थान. या मूळ स्थानापासून वारकरी संप्रदायातल्या फळीतले शेवटचे संत संत श्रेष्ठ निळोपराय या निळोपरायांपर्यंत जेवढे काही सकल संत महात्मे या महाराष्ट्र प्रांताला महाराष्ट्र भूमीला मिळाले त्या सगळ्याच्या सगळ्या संतांनी स्वतःच्या वेळातला वेळ खर्च करावा आणि तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाला शिकवण्याचं, सावध करण्याचं आणि सावरण्याचं काम करावं. विठ्ठल विठ्ठला. आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून सगळे संत आपल्या मनापर्यंत पोहोचवता येणार नाही गड्या, पण या वारकरी संप्रदायाच्या
कलश तारी शोभून दिसणारे श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय. आणि आज ज्या संतांचा अभंग निवडलाय त्या संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय अवघ्या वयाच्या 42व्या वर्षापर्यंत जीवन जगले. पण वयाच्या 42व्या वर्षापर्यंत जीवन जगत असताना स्वतः करत असलेला परमार्थ इतरांनी करावा ही अपेक्षा जगद्गुरु तुकोबारांच्या मनाची होती. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबांनी स्वतःच्या वेळातला वेळ खर्च केला आणि तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाला शिकवण्याचं काम केलं. तुम्हा आम्हाला शिकवत असताना, तुमच्या आमच्या समोर गातेसारखा पवित्र 5वा वेद मांडत असताना, तुमच्या आमच्या समोर अभंग ठेवत असताना माझ्या जगद्गुरु तुकोबारांना खूप दुःख सहन करावं लागलं. पण नाही खऱ्या अर्थाने मनाची हिंमत हारले. अहो विरोधकांनी आपल्यासारख्या समाजाला, आपल्यासारख्या सामान्य जीवाला अभंग शिकवू नये, गाथा नावाचा ग्रंथ देऊ नये, जगद्गुरु तुकोबारांनी नामस्मरण जीवनामध्ये करू नये याकरता भयानक त्रास दिला हो. पण जगद्गुरु तुकोबारे हातबल झाले नाही. जगद्गुरु तुकोबारांनी पवित्र अंतकरणाने विश्वाच्या मालकाला सांगावं, देवा जळे माझी काया लागला बनवा, धावरे केशवा माय बापा. अरे देवा तुझ्याशिवाय कोण आहे? विरोधकांना उत्तर देत बसले नाही जगद्गुरु तुकोबाराय. विरोधक ते वही होते आणि विरोधक आता सुद्धा आहे. आपण कितीही चांगल्या रस्त्याने चला, 40% लोक नेहमी आपल्या विरोधात राहतात. आपण कितीही चांगलं काम करा, एखाद्याबद्दल कितीही चांगलं वागा, 40% लोक नेहमी आपल्या विरोधात राहतात. आणि अगदी तसेच विरोधक जगद्गुरु तुकोबारांना ते वही होते. पण जगद्गुरु तुकोबारांनी विरोधकांकडे पाहून आपलं काम कधीच थांबवलं नाही. जगद्गुरु तुकोबारांनी 100% लोकांपैकी जे 40% लोक त्रास देत होते त्या 40% लोकांकडे पाठ फिरवली. आणि जे 60% लोक प्रेम करत होते त्यांच्या बोटाला धरून आयुष्याचं मार्गक्रमण केलं. परिणाम आज जगद्गुरु तुकोबारांचं नाव विश्वाच्या पाठीवरती तेवढ्याच दिमाखात चमकतंय. हे श्रीमंती खऱ्या अर्थाने त्रास विसरल्याची श्रीमंती आहे. त्रास विसरता आला पाहिजे. आणि जगद्गुरु तुकोबारांनी तुम्हाला आम्हाला शिकवण्याकरता, जगद्गुरु तुकोबारांनी तुम्हा आम्हाला सावरण्याकरता, जगद्गुरु तुकोबारांनी तुम्हा आम्हाला सांभाळण्याकरता आणि आपला जन्म सार्थकी लागावा याकरता जगद्गुरु तुकोबारांनी स्वतःचा त्रास विसरावा आणि तुम्हा आम्हाला सामान्य जीवाला शिकवण्याचं काम करावं. वेळोवेळी तुम्हा आम्हाला शिकवलं, वेळोवेळी तुम्हा आम्हाला सावरलं, वेळोवेळी तुम्हा आम्हाला सावध करण्याचं काम केलं. आता जागा. अरे इथून मागच्या आयुष्यामध्ये तुम्ही कसं राहिले, कसं आचरण ठेवलं, कसं जीवन जगले, हे सगळं तुमच्या हातामध्ये होतं. पण आता इथून पुढच्या आयुष्यामध्ये आयुष्यरूपी काळ वाया जाऊ नये याकरता एक काम करा. आता जागा, आता जागा, आता जागा रे भाईनो जागा. हे चोर निजल्या निजल्या नाडो निभागा, चोर निजल्या निजल्या नाडो निभागा. आता जागा जागा जागा, आता जागा रे भाईनो जागा. आता जागा जागा, आता जागा जागा, आता जागा रे भाईनो जागा. आता जागा जागा, आता जागा, आता जागा रे भाईनो जागा. आता जागा, आता जागा, आता जागा रे भाईनो जागा. हे चोर निजल्या, काय होणार हो रे हा. चोर निजल्या निजल्या नाडो निवागा, चोर निजल्या निजल्या नाडो निवागा. हे चोर निजल्या निजल्या नाडो निवागा, चोर निजल्या निजल्या नाडो निवागा. आता जागा जागा जागा, आता जागा रे भाईनो जागा. आता जागा जागा, आता जागा जागा, आता जागा रे भाईनो जागा. आता जागा आता जागा, आता जागा रे भाईनो जागा. आता जागा, आता जागा,
जगद्गुरु तुकोबा तुम्हा आम्हाला मग सकल संत महात्मे किंबहुना जगद्गुरु तुकोबराय जर स्वतःच्या वेळातला वेळ खर्च करून तुम्हा आम्हाला सावरत असतील, सावध करत असतील, शिकवत असतील, तर आपण सुद्धा सावधानतेने जीवन जगणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. बोर झाले का तुम्ही? जाऊ का? फ्रेश बसा सगळ्यांनी. आपण सुद्धा सावधानतेने जीवन जगणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मग आपला जन्म सार्थकी लागला पाहिजे याकरता काय करायचं? आपला आयुष्यरूपी काळ सार्थकी लागला पाहिजे याकरता काय करायचं? जीवन जगत असताना आपला आयुष्यरूपी काळ सार्थकी लागावा ही अपेक्षा संत महात्म्यांच्या मनाची. काही गोष्टी अशा सांगितल्यात की आयुष्यरूपी काळ सार्थकी लावण्याकरता अजिबात चुकवायच्या नाही, आणि काही गोष्टी अशा सांगितल्यात की चुकूनही करायच्या नाही. त्या गोष्टींपासून 4 हात लांब राहिलेलं कधीही चांगलं. सुभाषितकार वर्णन करतात, शास्त्रकार वर्णन करतात. गजम खरम श्वानम मत्तम रंडाम च बहुभाषिणीम राजपुत्रम च कुमित्रम च दूरतः परिवर्जयेत. या ज्या 7 घटना आहेत, या ज्या 7 गोष्टी आहेत, या 7 घटनांपासून 7 गोष्टींपासून 4 हात लांब राहिलेलं कधीही चांगलं. पहिली गोष्ट गज. गज म्हणजे हत्ती. हत्ती हा पाळीव प्राणी जरी असला तरी हत्ती या प्राण्यापासून 4 हात लांब राहिलेलं कधीही चांगलं. सुभाषितकार वर्णन करतात. दुसरा मुद्दा गजम, दुसरा मुद्दा श्वानम. श्वानम म्हणजे कुत्रा. कुत्र्यापासून सुद्धा 4 हात लांब राहायला सांगितलंय. नाही, दुसरा मुद्दा सांगितलाय खर. खर म्हणजे गाढव. गाढवापासून सुद्धा 4 हात लांब राहायला सांगितलंय. गाढव हा प्राणी हा उपकार विसरणारा प्राणी. किती आपण गाढवाच्या जवळ गेलो आणि गाढवाशी किती आपुलकणी बोललो तरी गाढवाचा स्वभाव आहे लात मारणं. म्हणून जुनी माणसं म्हणायची ना, गाढवाच्या पुढून नाही जायचं नाही आणि गाढवाच्या मागून यायचं नाही. गाढवाच्या पुढून जर गेलं तर गाढव धावा घेतल्याशिवाय राहत नाही, आणि गाढवाच्या पाठीमागून जर गेलं तर गाढव लात मारल्याशिवाय राहत नाही. म्हणून पहिला मुद्दा सांगितलाय गज. गज म्हणजे हत्ती. गजम. दुसरा मुद्दा सांगितलाय खरम. खर म्हणजे गाढव. तिसरा मुद्दा सांगितलाय श्वानम. श्वान म्हणजे कुत्रा. कुत्र्यापासून सुद्धा 4 हात लांबायला सांगितलंय. गजम खरम श्वानम मत्तम. मत्तम म्हणजे उन्मत्त झालेली व्यक्ती. गडगंध श्रीमंती आहे, धन आहे, दौलत आहे, इस्टेट आहे, जमीन आहे, जागा आहे, जुमला आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण श्रीमंतीच्या जोरावरती उन्मत्त झालेली आहे. अशा उन्मत्त झालेल्या व्यक्तीपासून सुद्धा 4 हात लांबलेलं कधीही चांगलं. गजम खरम श्वानम मत्तम रंडामचे बहुभाषिणीम. एखादी अपवित्र महिला आहे, अति बडबड करणारी महिला आहे, त्या महिलेपासून सुद्धा 4 हात लांबला सांगितलं. हे माझ्या मनाचं नाही बरं का, शास्त्रातलं आहे. नाही तर भेटा बाहेर. अति बोलणारी महिला, बहुभाषिणीम म्हणजे अति बडबड करणारी महिला, अपवित्र महिला, त्या महिलेपासून सुद्धा 4 हात लांबला सांगितलं. गजम खरम श्वानम मत्तम रंडामचे बहुभाषिणीम राजपुत्रमच कुमित्रमच. एखादा कुमित्र आहे, त्याच्या संगतीमध्ये राहून विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तनाथांच्या सोबत पंढरपूरची वारी करता येत नसेल, त्याच्या संगतीमध्ये राहून व्यसन बाजूला करता येत नसेल, ज्याच्या संगतीमध्ये राहून चांगले कर्म करता येत नसेल, ज्याच्या संगतीमध्ये राहून खऱ्या अर्थाने एखाद्याचं चांगलं करता येत नसेल, ज्याच्या संगतीमध्ये राहून एखाद्याला आधार देता येत नसेल, असा कुमित्र जर आपल्या जीवनात असेल तर त्या कुमित्रापासून सुद्धा 4 हात लांब राहिलेलं कधीही चांगलं. ज्या ज्या घटना आहे त्या घटना चुकूनही करायच्या नाही. या गोष्टींपाशी चुकूनही जायचं नाही, तरच आपला आयुष्यरूपी काळ सार्थकी लागेल. काही गोष्टी अशा सांगितल्यात की चुकूनही करायच्या नाही, आणि काही गोष्टी अशा सांगितल्यात की अजिबात चुकवायच्या नाही. मग आपला जन्म सार्थकी लागला पाहिजे हा जर हेतू आपल्या मनात असेल तर काय करण्याकरता चुकायचं नाही याचं वर्णन म्हणजे अभंगाचं पहिलं. जव हे सकळ सिद्ध आहे चालावया पाय तव तू आपले स्वहित पाय तीर्थयात्रा चुकू नको. जव हे सकळ सिद्ध आहे आज चालावया पाय तव तू आपले स्वहित पाय तीर्थयात्रा जाय चुकू नको. सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाहे तीर्थयात्रा चुकून जव हे सकळ सिद्ध आहे, जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय हात
सकळा सिद्ध आहे हात चालावया पाये तव तू आपले स्वहित पाहे तीर्थयात्रा जाय चुकू नको सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपले स्वहित पाहे तीर्थयात्रा जाय चुकू नको वा बाबांच्या नावाने टाळी वाजवा सर. अतिशय गोड आवाजामध्ये अभंगाचं पहिलं चरण स्वरबद्ध केलंय. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला आम्हाला शिकवतात की बाबा हो आपला आयुष्यरूपी काळ वाया जाऊ नये याकरता जन्म जरा वाया जाऊ नये याकरता आपल्या जर मनाची अपेक्षा असेल इकडे लक्ष द्या. ऐका आपल्या मनाची जर अपेक्षा असेल तर एक काम करा. काय करण्याकरता चुकायचं नाही. पहिला मुद्दा जोपर्यंत हातपाय साथ देतात तोपर्यंत तीर्थयात्रा करण्याकरता चुकू नका. पहिला मुद्दा. जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाहे तीर्थयात्रा जाय चुकू नको. जोपर्यंत आपले हातपाय साथ देतात तोपर्यंत तीर्थयात्रा करण्याकरता चुकू नका. आणि परमार्थ हा मुसमुसत्या तारुण्यातच केला पाहिजे. कधी केला पाहिजे? कधी केला पाहिजे? मुसमुसत्या तारुण्यात परमार्थ केला पाहिजे. काही काही लोकांना जर म्हटलं ना चला पंढरपूरला वारी आली लोक म्हणतात बाबा आलो असतो पण घरी पोर राहत. काही काही लोक म्हणतात महाराज वारी करण्याचं वय पंढरपूरला जाण्याचं वय म्हातारपण पण तेव्हा करून काही उपयोग नाही मंडळी. जोपर्यंत हातपाय साथ देतात तोपर्यंत देवाचं भजन करणं देवाची शरणागती करणं परमार्थ करणं वारी करणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. जोपर्यंत हातपाय साथ देतात तोपर्यंत जोपर्यंत. पण आपल्याला परमार्थ आठवतो वेळ निघून गेल्यानंतर. कधी? इंद्रिय मावळली. कधी आठवतो? मज नाही हात पाय डोळा पडले जा पड मज नाही हात पाय मज नाही हात पाय डोळा पडले जा पड मज नाही हात पाय. एक टाळी. जय हो हरी हरी जय हो कैलासराव प्रकाशराव जय हो. आपल्याला देवाचं भजन आठवतं परमार्थ आठवतं कीर्तन आठवतं आणि वारी करण्याचं वय आपण सहज सहज म्हणतो महाराज म्हातारपण हो म्हातारपण मज नाही हात पाय डोळा पडले जा पड मज नाही हात पाय मज नाही हात पाय डोळा पडले जा पड मज नाही हात पाय. हे कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड हे बधीर झाले वाचा बोले बोबड कर्ण हे बधीर झाले. वाचा बोले बोबड. हे नाकमुख गळू लागले लाड आणि शेंबूड नाकमुख गळू लागले लाड आणि शेंबूड गळू लागले लाड आणि शमुड गळू लागले लाड आणि शमुड. यशवाना परिगती झाली अवघे करती हाड हाड अवघे करती हाड हाड. यशवाना परिगती झाली अवघे करती हाड हाड. परिगती झाली अवघे करती हाड हाड. हे तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा एवढा उपकार करा तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. हे तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. संत माय बाप एवढा उपकार करा तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. चालू द्या पाठ पर्यंत आपला. आपण देवदेव करावं आपण परमार्थ करावा याकरता संतांनी स्वतःच्या वेळातला वेळ खर्च केला आणि तुम्हाला आम्हाला शिकवण्याचं काम केलं. पण संतांनी ज्या वेळेला शिकवलं त्यावेळेला आपण आत्मसात करत नाही आणि वेळ निघून गेली की मग संतांची पाय धरतो आपण. गोड पुरावा आहे नाथ महाराजांचा. मज नाही हात पाय डोळा पडले सापड कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड.
नाकमुक गळू लागले लाळ आणि शेंबूड श्वाना परिगती झाली. श्वान म्हणजे काय? श्वाना परिगती झाली अवघे करती हाड हाड. आणि सगळ्यांनी घरातल्याने आपली हाडाहाड केली की मग आपण म्हणतो काही खरं नाही जीवनात. आणि मग संतांना सांगतो तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा न्यामज तेतवरी दाखवा दिनाचा सोयरा. कधी हातपायने कमी झाल्यावर का नाही हो. जोपर्यंत हातपाय साथ देतात तोपर्यंत परमार्थ करणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य. जव हे सगळं सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाहे. तीर्थयात्रा जाय चुकू नको. तीर्थयात्रा करण्याकरता चुकू नका हे जगद्गुरु तुकोबाने तुम्हाला आम्हाला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये शिकवलं. मग कोणती तीर्थयात्रा करायची? नाही आपल्याला काशीला जाता येत ठीक आहे नका जाऊ. नाही द्वारकेला जाता येत ठीक आहे नका जाऊ. पण सगळ्यात श्रीमंत वारी जर कोणती असेल तर माझ्या पांडुरंगाची वारी तेवढी तरी चुकू नका गड्या. पंढरी शेजारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. खूप आनंद आहे मंडळी पंढरपूरच्या वारीमध्ये. सामील व्हा एकदा. खूप आनंद आहे. आणि पंढरपुरापर्यंत जाऊन जर पोहोचलो तर नुसतं एकदा भगवान पांडुरंग परमात्म्याचं दर्शन होतं यातनं बोल नाही बरं. पंढरपूरला जाऊन जर पोहोचलो तर विश्वाच्या पाठीवरती जेवढे काही देवाचे अवतार होऊन गेले त्या सगळ्याच्या सगळ्या अवतारांचं खऱ्या अर्थाने दर्शन एकदाच पांडुरंगाच्या चरणावरती डोकं ठेवल्यानंतर होतं. कारण अवताराच्या राशी तू हा उभा विटेवरी शंख चक्र गधा पद्म सहित हरी. देवाचे सगळेचे सगळे अवतार ज्या हरिपदामध्ये सामोलेले आहेत ते हरी हे पद भिवरेच्या काठी समचरणाने विटेवरती उभं आहे. विठ्ठल विठाला. आता श्रावण महिना चालू आहे बरोबर ना. श्रावण महिना चालू आहे. या श्रावण महिन्यामध्ये कोणत्या देवाची उपासना करतो आपण? बोला. महादेवाची उपासना करतो बरोबर. श्रावण महिन्यामध्ये आपण महादेवाची भोलेनाथ बाबांची उपासना करतो. पण एक सांगू मंडळी तुम्ही भोलेनाथ बाबांची उपासना जरी केली तरी माझ्या पांडुरंगाच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचते. आणि पांडुरंगाची उपासना जरी केली तरी भोलेनाथ बाबांच्या चरणापर्यंत येऊन पोहोचते. कारण भोलेनाथ बाबा आणि पांडुरंग परमात्मा सुद्धा वेगळे नाही एकच आहे. परिणाम रोज पांडुरंगाष्टक जे जे कोणी म्हणत असेल त्यांच्या मुखातून रोज शब्द बाहेर पडतात. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. भगवंताचं मस्तक पांडुरंग परमात्म्याचं शिर भगवंताचं मस्तक हे शिवस्वरूपी मस्तक आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगू या विश्वाच्या पाठीवरती पहिले वैष्णव जर कोण असतील तर भगवान भोलेनाथ बाबा आहे. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव शिरोमणी महादेव. आणि म्हणून वैष्णव संप्रदाय म्हणजे वैष्णव पंथ आणि शैव पंथ मुळीच वेगळा नाही. अनेक लोक त्याच्यामध्ये भेद करतात. काही काही लोकांना जर म्हटलं ना पंढरपूरची वारी करा चला वारकऱ्यांमध्ये सामील व्हा लोक सहज सहज म्हणतात आम्ही ना शैव संप्रदायाचे आम्ही शैव पंथाचे आम्हाला वैष्णव संप्रदाय आवडत नाही असं भेद करतात. पण हरिहरा भेद नाही नका करू वाद. शैव संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय हे दोन्ही एकच. आणि त्यांची साम्यता जर पाहिजे असेल तर ते तीर्थक्षेत्र वैकुंठ पंढरपूर. या विश्वाच्या पाठीवरती भगवान पांडुरंग परमात्म्याची पहिली वारी जर कोणी केली असेल तर भगवान भोलेनाथ बाबांनी केली. यालाही पुरावा आहे. रोज काकडा म्हणताना आपल्या समोर येणारा पुरावा कोणता? रंबाधिक नाचती उभ्या जोडोनी हात उभ्या जोडोनी हात त्रिशूळ डमरू घेऊनी त्रिशूळ डमरू घेऊनी आला गिरजेचा कांत. रंबाधिक नाचती उभ्या जोडोनी हात उभ्या जोडोनी हात त्रिशूळ डमरू घेऊनी त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत गिरजेचा कांत गिरिजेचा नाथ. रंबाधिक नाचती उभ्या जोडोनी हात
उभ्या जोडोनी हात त्रिशूळ डमरू घेऊनी आला गिरजेचा कांत. त्रिशूळ कोणाच्या हातात आहे? भगवान महादेवाच्या हातात आहे. डमरू कोणाच्या हातात आहे? भगवान भोलेनाथांच्या हातात आहे. गिरिजा म्हणजे पार्वती आणि तिचा कांत म्हणजे तिचा पती, तिचा मालक, तिचा स्वामी, तिचा खऱ्या अर्थाने स्वामी भगवान भोलेनाथ बाबा. विश्वाच्या पाठीवरती पहिले वारकरी जर कोण असतील तर भगवान भोलेनाथ बाबा आहे. नवे नवे तर हा वारकरी संप्रदायाचं मूळ स्थान म्हणजे आदिनाथ आहे. आदिनाथापासून परंपरा आली जाण. म्हणजे म्हणून तुम्ही भगवान भोलेनाथ बाबांची जरी उपासना करत असले तरी पांडुरंगाच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचते आणि पांडुरंगाची उपासना जरी केली तरी भगवान भोलेनाथांपर्यंत येऊन पोहोचते. विश्वाच्या पाठीवरती देवाचे जेवढे काही अवतार होऊन गेलेत ते सगळेचे सगळे अवतार ज्या पदामध्ये सामावलेले आहेत ते हरी नावाचे पद भिवरेच्या काठी समचरणाने विटेवरती पंढरपुरामध्ये उभे आहेत. चला पुढे अजून थोडंसं आपल्याकडे जाऊन सांगतो. आपल्या गावामध्ये अनेक मंडळी महानुभाव पंथाची साधना करतात. अनेक मंडळी उपदेशी आहेत. आपण ज्या भगवंताची साधना करतात ते भगवान गोपालकृष्ण आणि विटेवरचे पांडुरंग परमात्मा मुळीच वेगळे नाही, एकच आहे. भगवान कृष्ण परमात्म्याने द्वारकेची संपूर्ण संपत्ती घ्यावी आणि मागचा पुढचा विचार न करता पुंडलिकाला भेटण्याकरता भूवैकुंठ पंढरपुरापर्यंत जाऊन पोहोचावं. याला संत साहित्यातला पुरावा आहे. द्वारकेची अवघी संपदा घेवोनी, द्वारकेची अवघी संपदा घेवोनी, द्वारकेची अवघी संपदा घेवोनी, द्वारकेची अवघी संपदा घेवोनी. हे आले चक्रपाणी पंढरीसी, आले चक्रपाणी पंढरी, आले चक्रपाणी पंढरी, आले चक्रपाणी पंढरी, द्वारकेची अवघी संपदा घेऊनी आले चक्रपाणी पंढरीसी. भगवंताने द्वारकेतली संपूर्ण संपदा जी होती, भगवंताची संपदा द्वारकेतली कमी होती का? सोन्याची खऱ्या अर्थानं द्वारका होती. अवघी संपदा घ्यावी आणि पंढरपुरापर्यंत येऊन पोचावं. पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म लेगा. आणि म्हणून फक्त द्वारकेमध्ये आणि पंढरपुरामध्ये भेद एकच आहे. द्वारकेचे भगवान कृष्ण परमात्मा देहुळ चरणाने उभे आहेत आणि तेच कृष्ण परमात्मा विटेवरची समचरणाने उभे आहेत. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून समचरण दृष्टी विटेवरी साजेरी एकच आहे. देवाचे सगळेचे सगळे अवतार ज्या पदामध्ये सामावलेले आहेत ते पद म्हणजे पांडुरंग परमात्माचे पद. आणि त्याच्या चरणाला भजण्याकरता, त्याच्या चरणाला घट्ट मिठी मारण्याकरता आपण पंढरपूरची वारी जरी केली, पंढरपूरची तीर्थयात्रा जरी केली तरी आपलं आयुष्य सार्थकी लागेल गड्या. आपलं आयुष्य सार्थकी लागेल. आणि सगळ्यात सोप्यातली वारी पंढरपूरची वारी. द्वारकेची यात्रा जर केली तर 3 वेळेला करावी लागते. काशीची यात्रा जर केली तर 5 वेळेला करावी लागते. पण काशीच्या 5 यात्रा केल्याचं फळ, द्वारकेच्या 3 यात्रा केल्याचं फळ आणि माझ्या पांडुरंगाची फक्त एकच वारी केल्याचं फळ एकदम समर्पक आहे. सांगू पुरावा. पंढरीसी जाय एक वेळा, पंढरीसी जाय एक वेळा, पंढरीसी जाय एक वेळा, पंढरीसी जाय एक वेळा. वाराणसी 5 द्वारकेच्या 3, वाराणसी 5 द्वारकेच्या 3, काशी यात्रा 5 द्वारकेच्या 3, काशी यात्रा 5 द्वारकेच्या 3. ओ पंढरीसी जाय एक वेळा, पंढरीसी जाय एक वेळा, पंढरीसी जाय एक वेळा, पंढरीसी जाय एक वेळा. काशी यात्रा 5 किंबहुना वाराणसी 5 द्वारकेच्या 3 आणि पंढरीसी जाय
एक वेळा एकदा तरी पंढरपुरापर्यंत जाऊन पोहोचता आलं पाहिजे आपल्याला. एका ठिकाणी संतांनी तुम्हा आम्हाला विनंती केली आत्मवल नाही हो, अनेक ठिकाणी संतांनी तुम्हा आम्हाला सांगितलं गात जागा गात जागा अवगे जेने पापना से अवगे जेने पापना से ते असे विटेवरी गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला ओ प्रेम मागा विठ्ठला विठ्ठला गात जागा 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 प्रेम मागा विठ्ठला 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 गात जागा गात जागा गात जागा आपण पंढरपुरापर्यंत जाऊन पोहोचावं याकरता वेळोवेळी संतांनी तुम्हाला आम्हाला शिकवलं. पंढरी शेजारी आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग, आणि त्याच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचलो ना मंडळी. या वर्षी जर वारी जर ज्यांनी केलेली असेल त्यांना अनुभव येईल पुढच्या वर्षी. इथं आपल्या गावातले भरपूर मंडळी वारीमध्ये भेटतात आम्हाला, भरपूर मंडळी असतात. ज्यांनी पहिल्या वर्षी वारी केली ना त्यांचा पुढच्या वर्षीचा अनुभव तुम्ही विचारायचा. 15 दिवस अगोदर किती जरी नाही म्हणत असले बाळासाहेब भाऊ, 15 दिवस अगोदर किती जरी म्हटले यावर्षी शक्य होणार नाही बरं का, यावर्षी शक्य होणार नाही बरं का, यावर्षी शक्य होणार नाही बरं का, पण वारीच्या 2-3 दिवस अगोदर त्यांना विचारायचं काय तयारी आहे, काही नाही निघायचं काय. आपोआप आपले पाय वळतात गड्या तिकडे, आपोआप पाय वळतात. का माहितीये, त्याच्याकडे पाहता क्षणी तो तुमच्या आमच्या मनाला वेधून घेतो. पाहिलिया वेध लावी. एकदा की त्याच्या चरणाचं दर्शन झालं की आपल्या मनाला खऱ्या अर्थाने चाहूल लावल्याशिवाय राहत नाही. तो जावंच वाटतं त्याच्या चरणाकडे. त्याच्या पलीकडे जाऊन सांगू, अहो किती जरी गर्दी असली तरी आपण तासन तास त्याच्या दर्शनाकरता उभं राहतो. तासन तास एक वारकरी, एक सेवक, एक वारकरी, एक भाविक दर्शन घेतो पुढे सरकतो, दर्शन घेतो पुढे सरकतो, दर्शन घेतो पुढे सरकतो, दर्शन घेतो पुढे सरकतो. ज्यावेळेला आपली त्याच्या दर्शनाची वेळ येते ना त्यावेळेला आपण त्याच्या गाभाऱ्यात जाऊन पोहोचतो. गाभाऱ्यात जाऊन पोहोचल्यानंतर आपला पवित्र माता त्याच्या चरणावरती आपण टेकवतो, आणि आपला पवित्र माता त्याच्या चरणावरती टेकतो ना टेकतो तिथल्या कर्मचाऱ्याने लगेच वढून बाजला काढला. मग मला एक सांगा, तिथल्या कर्मचाऱ्याने जर बाजूला जर लोटलं त्या क्षणाला आपल्या मनाला आनंद होतो की राग येतो? राग येतो. का राग येतो? कारण त्याच्या चरणापासून दूर जाऊच नाही या अपेक्षा तुमच्या आमच्या मनाची असते. याचं कारण काय माहिती का? याचं कारण असं आहे, त्याच्याकडे पाहता क्षणी तो तुमचं आमचं चित्त, तुमचं आमचं मन वेधून घेतल्याशिवाय राहत नाही. पाहिल या वेध लावी. आपण त्याच्याकडे पाहता क्षणी तो तुमच्या आमच्या अंतकरणाला त्याची गोडी, त्याचं बेटी लागी जीवा लागली से आस. वा सागर बाबा. बेटी लागी जीवा लागली से आस. भेटी लाग जीवा लागली से आस. भेटी लाग जीवा लागली से आस. पाहे रात्र दिवस, पाहे रात्र दिवस वाट तुझी बेटी लागी जीवा लागली से आस. बेटी लागी जीवा लागली से आस.
से आस. एकदा की त्याच्या चेहऱ्याकडे त्याच्या रूपाकडे आपण पाहिलं की नाही जाऊ वाटत त्याच्यापासून लांब. गुलाबासारखे त्याचे ओठ आहेत, डाळिंबासारखे त्याचे गाल आहेत. राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा रवी शशी कळा लोपली राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा विशशी कळा लोपलिया रवी शशी कळा. अहो त्या माझ्या पांडुरंगाची मूर्ती डोळ्यासमोर आणा आणि संत महात्म्यांनी गायलेल्या ओळी त्या रूपाला खऱ्या अर्थाने स्पर्श करा. जसं वर्णन संत महात्म्यांनी केलंय अगदी तसाच भाव माझ्या पांडुरंगाच्या चेहऱ्यावरती मळवट चंदनाची मुठी कस्तुरी मळवट चंदनाची मुठी रुळे माळकंठी वैजयंती रुळे माळकंठी जयंती राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा एवढं गोड रूप त्याचं, एवढं सुंदर रूप त्याचं. त्याच्याकडे पाहता क्षणी आपलं मन वेधून घेतो. कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे माळकंठी वैजयंती. त्याच्या समोर उभं जर राहिलं तर आता बोलतो की काय ही भावना आपल्या मनाची तयार होते. नाही जाऊ वाटत त्याच्यापासून दूर, नाही जाऊ वाटत त्याच्यापासून अंतरावरती. का पाहिल्या वेद लावी. आणि या विश्वाच्या पाठीवरती सगळ्यात सोप्यातलं दर्शन जर कोणतं असलं तर माझ्या पांडुरंगाचं दर्शन. बाकीच्या देवस्थानापर्यंत जाऊन पोहोचा, देवाचं ना आपलं 10-10 फुटाचं अंतर राहतं. पण पांडुरंगाच्या चरणाची श्रीमंती खूप मोठी आहे. भारत देशाचा पंतप्रधान जरी आला, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री जरी आला आणि आपल्यासारख्या सामान्यातल्या सामान्य वारकरी जरी गेला तरी चरणावरती डोकं ठेवून दर्शन आहे माझ्या पांडुरंगाच्या चरणावरती डोकं ठेवून दर्शन. म्हणून जोपर्यंत हातपाय साथ देतात तोपर्यंत पांडुरंगाची वारी करण्याकरता अजिबात कंटाळा करू नका. जव हे सकळ सिद्ध आहे. आणि खूप आनंद आहे मंडळी त्या तीर्थयात्रेमध्ये. एवढा आनंद आहे, एवढा आनंद आहे, एवढा आनंद आहे. तो आनंद घेण्याकरता एकदा तरी माझ्या विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तनाथांच्या पायी पालखी सोहळ्यामध्ये सामील व्हा. खूप आनंद आहे. दरवर्षी वटपौर्णिमेच्या पर्व काळावरती माझ्या विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तनाथांचा पायी पालखी सोहळा भुवैकुंठ पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतो. दरवर्षी अनेक वारकरी असतात, लाखोनी वारकरी असतात. 1.5 ते 2 लाख लोक माझ्या निवृत्तनाथांच्या सोबत भुवैकुंठ पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतात. पण ज्या वेळेला माझ्या विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तनाथांचा पायी पालखी सोहळा भुवैकुंठ पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतो त्यावेळेला प्रत्येक वारकऱ्याचं अंतकरण प्रत्येक क्षणाक्षणाला सांगत असतं संपदा सोहळा रावणे संपदा सोहळा रावणे संपदा सोहळा नावडे नाला संपदा सोहळा नावडे नाला संपदा सोहळा रावणे मनाला संपदा सोहळा
मनासी. ज्यावेळेला विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांचा पायी पालखी सोहळा वैकुंठ पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतो, त्यावेळेला प्रत्येक वारकऱ्याचं अंतकरण प्रत्येक क्षणाक्षणाला सांगत असतं कधी पंढरपुरापर्यंत जाऊन पोहोचेल आणि कधी माझ्या पांडुरंगाच्या चरणावरती माथा टेकवेल. प्रत्येकाचं अंतकरण प्रत्येक क्षणाक्षणाला सांगत असतं भीमा तिरी एक बसविले नगर, भीमा तिरी एक बसविले नगर. ताली वाजवा सगळ्यांनी एका तालात सब जण एक साथ एक ताली. आहा भीमा तिरी एक बसविले नगर, भीमा तिरी एक बसविले नगर. त्याचे नाव पंढरपूर रे, त्याचे नाव पंढरपूर रे, त्याचे नाव पंढरपूर रे. नाव पंढरपूर रे. तेथील मोकासी चरभुजा त्यासी, येथील मोकाशी चरभुजा त्यासी, तेथील मोकासी चरभुजा त्यासी. येथील मोकाशी चरभुजा त्यासी. पाहिल्या 16,000 रे, पहिला 16,000 रे, पाहिल्या 16,000 रे. पहिल्या 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया चुक देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया चुक देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या सुख देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या सुख देईल विसावारे. हे नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया चुक देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया चुक देईल विसावारे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या सुख देईल विसावारे. हा नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या सुख देईल विसावा. सुख देईल विसावा, सुख देईल सुख देईल विसावा, विसावा. हे नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसावारे. म्हणजे पंढरपूर तीर्थक्षेत्र नक्की आहे तरी कुठं? जम्मू या द्वीपा माझी वा वा. एक पंढरपूर गाव. शंभू या दिवा माझे एक पंढरपूर गाव. ताली वाजवा सगळ्यांनी एका तालात सब जण एक साथ एक 2 मिनिटं पंढरपूरच्या वारीचा आनंद आपल्याला या आपल्या कोटम गावामध्ये उपभोगायचा आहे. सगळ्यांनी एका तालात ताली वाजवा. एक ताली. वा वा चलो पंढरपूर. हा सगळ्या संत कमिटीची इच्छा होती सागर. जम्मू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव. शंभू या द्वीपा माझे एक पंढरपुरी गाव. हे धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया ठाया काही भोजन महागाया. चला जाऊ दया ठाया भोजन मागाया. हे चला 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 जाऊ तया ठाया काही भोजन महागाया. चला जाऊ त्याच्या गावावर काही भोजन हे विठोबाचा 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 धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो
त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो हरी बोल. त्याचे चरणी लक्ष लागो एकदा चोपदारां करता टाळे होता सगळा वा. आणि नाचलं इथंच पाहिजे कुठं नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू. अनेक लोक त्यांना नावही ठेवत असतील पण नाचलं इथंच पाहिजे. धन्य जगी तोच एक हरिरंगी नाच. आणि कोणी नाव जरी ठेवले अजिबात टेन्शन घ्यायचं. हा आनंद वारकरी संप्रदाय सोडून दुसरीकडे कुठंच नाही. विठ्ठल 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 आता एक प्रश्न मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचा. जागे तुम्ही सगळे ऐका. झोपले का काय ऐका. एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा. इकडे लक्ष द्या. ओ इकडे बघा. काही चुकलं का माझं? इकडे लक्ष द्या. हा ऐका. हा इकडे लक्ष द्या. एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही इथं बसल्या बसल्या आत्ता वारीच्या वाटेवरच्या 2 चाली तुमच्या कानापर्यंत पोहोचवल्या. ऐकल्या का तुम्ही? ऐकल्या. त्या चाली ऐकत असताना हाताने टाळी वाजवत असताना खऱ्या अर्थाने सगळ्यांचा आनंद पाहत असताना तुमच्या मनाला आनंद वाटला की घरची आठवण झाली? हो बोला ना. आनंद वाटला. मग मला एक सांगा, नुसतं कीर्तनामध्ये बसल्या बसल्या वारीच्या वाटेवरच्या 2च चाली ऐकल्या तरी एवढा आनंद आपल्या मनाला होतो, तेव्हा वारीमध्ये ह्याच चाली ऐकायला मिळतात. किती आनंद असेल, किती आनंद असेल. तो आनंद उपभोगण्याकरता जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रा जाय चुकू नको. पहिला मुद्दा, ऐश्वरूपी का सार्थ केला गावा ही अपेक्षा जर आपल्या मनाची असेल तर तीर्थयात्रा करण्याकरता चुकू नका. आणि दुसरा मुद्दा, जव काळसे दुरी ठेला जव काळसे दुरी ठेला काळ असे दुरी ठेला जव काळ असे दुरी ठेला तव तू हरि गुण गायानिक बहिला तव तू हरि गुण गायानिक बहिला तव तो हरि गुण गाय ऐक वहिला तव तो हरि गुण गाय ऐक वहिला मनी भाव धरुनी भला मनी भाव धरुनी भला मनी भाव धरुनी भैला मनी भाव धरुनी भैला नवलचे ताला चुकू नको नवलचे ताला चुकू नको जव काळसे दुरी ठेला जव काळ असे दुरी ठेला असे दुरी दुरी अतिशय गोड आवाजामध्ये अभंगाचं दुसरं चरण सूरबद्ध केले आदरणीय अक्षय महाराजांनी. कीर्तनात बसल्या बसल्या हाताने टाळी वाजवायचा अजिबात कंटाळा करायचा नाही. या कीर्तनामध्ये नुसती हाताने टाळी जरी वाजवली तरी तुमच्या आमच्या जन्मजन्मांच्या पापाची होळी करण्याची श्रीमंती कीर्तनात कीर्तनात टाळी होय पातकाची होळी होय पातकाची होळी होय पातकाची होळी कीर्तनात टाळी होय पातकाची होळी होय पातकाची होळी होय पातकाची होळी 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 एकदम गोड आणि एकदम समर्पक पुरावा मांडला. नाही काही जास्त खर्चाला आपल्याला कीर्तनामध्ये नका करू, पण हाताने टाळी वाजवायचा तरी कंटाळा करायचा नाही. नुसती हाताने टाळे जरी वाजवली तरी तुमच्या आमच्या जन्मांजन्मांच्या पापांची होळी करण्याची श्रीमंती कीर्तनातल्या टाळीमध्ये. कीर्तनात टाळी आणि होय पातकांची होळी. मग तुमच्या आमच्या जन्मांजन्मांच्या पापांची होळी करण्याची श्रीमंती जर कीर्तनातल्या टाळीमध्ये, मग कीर्तनात बसल्या बसल्या टाळी वाजवण्याकरता अजिबात कंजूसपणा करायचा नाही. तुमच्याकडे जेवढी ताकद असेल तेवढ्या ताकदीने खणखणीत टाळी वाजवा सगळ्यांनी. हा
असं असतं ते. फायदा सांगितल्याशिवाय लोक टाळ्या सुद्धा वाजवतात. पण अतिशय गोड आवाजामध्ये अभंगाचं दुसरं चरण सूरबद्ध केले अक्षय महाराजांनी. आपला जन्म सार्थकी लागला पाहिजे याकरता पहिला मुद्दा तीर्थयात्रा करण्याकरता चुकू नका. दुसरा मुद्दा जव हा काळ असे दुरी ठेला तव तू हरिगुण गाय ऐक वहिला. देवाचं भजन करण्याकरता चुकू नका. मनी भाव दरुणी बला. देवाचं भजन कसं करायचं? मनामध्ये भाव ठेवून करायचं. ठाई जबै सोनी करा ऐक चित्त आवडी अनंत आळवावा न वंचे त्याला चुकू नको. तयाचे भजन चुकू नको या उक्तीनुसार त्याचं भजन करण्याकरता अजिबात चुकू नका. तिसरा मुद्दा जोडोनी धन न घाली माती ब्रह्मरुंद्र पूजन येती. सत्य आचरण दया होती करी संगाती चुकू नको. प्रपंचामध्ये जेवढं काही आपण धन कमवतोय, जेवढे काही खऱ्या अर्थाने आपण मालमत्ता कमवतोय, ती मालमत्ता मातीमोल होणार नाही याची दक्षता घेणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मग आपण कमवलेली धन दौलत इस्टेट जमीन जागा जुमला संपत्ती मातीमोल होऊ नये याकरता काय करायचं? आपण कमवत असलेल्या उत्पन्नापैकी काहीतरी थोडासा भाग देव देश धर्माकरता गावाकरता परमार्थाकरता खर्च करता आला पाहिजे. धन शुद्ध करणं तुमचं आमचं काम आहे. आपण जर धन शुद्ध करत राहिलो, आपण जर दानधर्माच्या माध्यमातून धन जर शुद्धी करत राहिलो तर आपल्याकडे असणारं धन कधीच संपुष्टात येत नाही आणि आपण तेच करावं ही अपेक्षा जगद्गुरु तुकोबा यांच्या मनाची. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात जोडोनी धन न घाली माती ब्रह्मरुंद्र पूजन येती. सत्य आचरण दया होती करी संगाती चुकू नको. सत्य आचरणाने राहणाऱ्या माणसाची संगत करण्याकरता अजिबात चुकू नका. अजून काय करण्याकरता चुकायचं नाही? दशा यवन बानडी अंगी पांगिला नवे विषय संगी काम क्रोध लोभ मोह त्यागी राहे संत संगती चुकू नको. काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार या ज्या खऱ्या अर्थाने शत्रुत्वाच्या काही घटना आहेत, या घटनांपासून चार हात लांबलेलं कधीही चांगलं. ते करण्याकरता त्यांच्याजवळ अजिबात जाऊ नका. त्यांचा त्याग करण्याकरता खऱ्या अर्थाने अजिबात कंटाळा करू नका. काम क्रोध लोभ मोह त्यागी राहे संत संगती चुकू नको. संतांची संगत करण्याकरता चुकू नका. आणि हे सगळं करण्याकरता जर चुकलो तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात आपली सत्ता आपली संपत्ती आपली श्रीमंती आपली इस्टेट आपला जमीन आपला जुमला या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी काही कामाच्या ठरत नाही. मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई पुढे संचित जाईल ग्वाही. तुका म्हणे तय माज्ञा विठोबा रखुमाजी जय विठोबा रखुमा जय रखुमाजी विठोबा रखुमाई जय जय. ताळी वाजवा सगळ्यांनी एका दाला. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमा. हरी जय जय हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. हरी जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमा. हरी जय 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 विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. पार कुमाई 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 पार पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई
जय 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 विठोबा रखुमाई विठोबार कुमाई विठोबा जय 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 विठोबार कुमाई विठोबा रखुमाई विठोबार कुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबार एकदा सगळ्यांना विनंती, सगळ्यांनी मोठ्या परिमाणे हात वरती करा सगळ्यांनी. आता टाळही वाजणार नाही, पखवाजही वाजणार नाही, वाजेल ती भक्त तुमची. आणि टाळी वाजवण्याची कोणी टाळाटाळी करायची नाही. करा वरती हात सबजण एक साथ. वा, माझ्या हाताकडे लक्ष द्या. हा एक संगस 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 अशा भुईमुगाच्या शेंगा पकडल्यावानी ना काही करू नसतं. हा एक वा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती राया 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 हे निवृत्ती राया 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 सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया हरी 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 निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया तुकाराम 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 घ्या हात खाली घेतली. ज्या देवाने तुम्हा आम्हाला जन्माला घातलं आणि ज्या संतांच्या कृपाशीर्वादाने तुमचं आमचं जीवन कडेला चाललंय, त्या संतांचं आणि देवाचं भजन करण्याकरता अजिबात कंटाळा करू नका. आणि आता जर भजन करायला कंटाळा केला तर ज्याचा हात मुडवल त्याच्या गळ्यात नाथबाबा म्हणतात जाईल तर तुमचं जाईल, आमचं काय जाणार आहे. म्हणून वरल्याळीला तुम्ही सावध राहावे, वरल्याळीला तुम्ही सावध राहा वरल्याळीला. ताळी वाजवा सगळ्यांनी एका तालात एक ताळी. ओम दादा हा हा वाजवा. हे वरल्याळीला तुम्ही सावध राहावे, वरल्याळीला वरल्याळीला तुम्ही सावध राहा वरल्याळीला. हे पाटील बुवाला मग लेवून सवे, पाटील बुवाला मग लेवून सवे, पाटील बुवाला मग देऊन सवे, पाटील बुवाला मग देऊन सवे. हे चिठ्ठी येईल बा मग कळेल जावे, येईल बा मग पडेल जावे. हे चिठ्ठी येईल बा मग कळेल जावे, चिठ्ठी येईल बा मग कळेल जावे. हे पिंगळा 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 महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा. महाद्वारी
देखा पिंगळा महाद्वारी बोली बोला तो देखा पिंगळा महाद्वारी कोणी बोली तो देखा पिंगळा महाद्वारी कोणी बोली तो देखा हे वर्तमान घोडे दादा वर्तमान घोटे हा हे वर्तमान घोडे दादा वर्तमान घोटे हे ठिकाणी बोलू आम्ही वर्तमान घोटे हे ठिकाणी बोलू आम्ही वर्तमान घोटे बोलू आम्ही वर्तमान घोटे हे वर्तमान घोडे दादा वर्तमान घोटे वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे हे वर्तमान घोडे दादा वर्तमान घोटे वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे हे ठिकाणी बोलू आम्ही वर्तमान घोटे हा बोलू आम्ही वर्तमान घोटे हे पिंगा गे बाई पिंगा गे बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा अवघा 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 धांगड दिगागे अवघा धांगड दिगागे अवघा धांगड दिगागे अवघा धांगड दिगागे दागड दिगागे अवघा दागड दिगागे अवघा दागड दिगागे अवघा दागड दिगागे हे देता जाना तुम्ही देता जाना प्रेमानाच्या गाई हो देता जाना तुम्ही देता जाना टिपरीवालाच्या गाई हो देता जाना तुम्ही देता जाना प्रेमानाच्या गाई हो देता जाना तुम्ही देता जाना टिपरीवालाच्या गाई हो हे करोनी उचित करोनी उचित प्रेम गाली हृदया दहान मागायास हलो दान मागायास दहान मागायास हलो दान मागाया दान मागाया सालो दान मागाया दान मागाया सालो दान मागाया हे अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगर बारी साबद होनी भजनी लागा देव करा कैवारी हे माझा हे माझा हे मल्हारीची माझ्या मल्हारीची वार माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वार माझा मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझा मल्हारीची वारी मल्हारीची वारी जय शेजारणीनो टाळी 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 माय बा जय शेजारणीनो बरं नाही केलं ग बया हे मला हे मला हे मला मला पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग मला पंढरीला नेलं ग मला पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया पंढरीला नेलं ग मला पंढरीला नेलं ग हे डवर फिरवितो तुम्ही टुकू टुकू ऐका हे डौल फिरवितो तुम्ही टुकटुक ऐका हे डहुर 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 फिरवितो तुम्ही टुकू टुकू ऐका डौर 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 टुकटुक ऐका हे तुम्ही टुकू टुकू ऐका तुम्ही टुकटुक ऐका हे तुम्ही टुकू टुकू ऐका टुकटुक ऐका हात वर सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने जय हो सबजण एक साथ एका झाला पिंगळा महाद्वारी बोली बोलत तो देखा पिंगळा महाद्वारी बोली बोलत तो देखा कोणी बोली तो देखा पिंगळा महाद्वारी कोणी बोली तो देखा हे पिंगळा महाद्वारी बोली बोलत तो देखा पिंगळा महाद्वारी बोली बोलत तो देखा कोणी बोली तो देखा पिंगळा महाद्वारी कोणी बोली तो देखा हे पिंगळा महाद्वारी बोली बोलत तो देखा पिंगळा महाद्वारी बोली बोलत तो देखा कोणी बोली तो देखा पिंगळा महाद्वारी कोणी बोली तो देखा एकदा यांच्या दोघांकरता टाळी वाजवा सगळं ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम यथामरी चौकशा भंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला सगळंच बरोबर आहे असं अजिबात म्हणणार नाही